मला खूप समाधान वाटतंय. आम्ही इथून गेलो, ती मुंबईहून ट्रेनला गेलो, तिथून माणिकपूरला आम्हाला लाठीचार्ज करून उतरलं. आणि ती म्हणजे जेल म्हणजे हायस्कूलच सगळी, कॉलेज हायस्कूल घेतली होती. तिथे सगळी व्यवस्था होती, तिथे सगळी जेवणा खाण्याची व्यवस्था, पण आम्हाला सोडत नव्हते. भावना कंदीकर आमच्यातली सगळ्यात जास्त हुशार मुलगी होती. नेहा जोशी, आता नेहा जोशी झाले. देवरुखला तिला बरोबर, मिरजोळ्याची भावना जोशी, हो. तिला देवरुखला तिचं सासर. ती खूप अगदी सगळ्यांचे मिळून मिसळून, म्हणजे आम्ही तिला मुलगीच मानलेलं होतं. हुशार, म्हणजे भिंतीवर नवड्या टाकून पळायला तिच्या आहे ना. आम्ही पण सगळी जिथे वाट फुटेल तिकडे असं पळत होतो. कुठे कुठे झोपड्या वस्ती लांब अगदी लागायच्या. ती लोक आम्हाला अगदी पायाला तेल लावून शेकोड वगैरे मदत करायची. जेवण वगैरे गरम गरम वाढायची. निघालो की रोटी भाजी असं वाढून द्यायची मध्ये खायला. ते म्हणायचे आम्हाला सेवा करता येत नाही, तुम्ही एवढ्या लांबून लांबून येऊन रामलालाची सेवा करायला आलात आहे. आणि तिथून मग आम्ही अयोध्येला आलो. तिथे मग जेव्हा कधी रात्री 1:30, 2, 2:30 वाजता घंटा वाजली की आम्ही तरुण तिथेच टाकून पळत जायचं. सगळं ते श्रमदान करायला सतरंजांमध्ये आपली सतरंजी चादर घेऊन जायची, त्याच्यात भरून सगळ्यांनी नेऊन टाकायचं. असं सगळं स्वच्छ करून एका रात्रीत ते घुमटी होती ना पाडलेली आपल्या राम जिथे पूर्वी मूर्ती होती, तिथे रातोरात मंदिर हे करून तिथे रामलल्लाची मूर्ती बसवलेली. आणि तिथे नेहमीला आतापर्यंत चालू मंदिर होतं ते स्थापन केलेलं. म्हणजे असं खूप अगदी सगळीकडे पळापळ. रात्रीचे पोलीस मागे लागायचे. बोळातनं गल्लीतनं कुठे वाट मिळेल तिकडे पळायचं. ट्रेनमधनं पण आम्ही भराभर चढायचं त्यावेळेस धावत जाऊन. आणि जाईल तिथे तिथून अयोध्येहून दिल्लीला पण पोचायचं. तिथे आमचं ठिकाण एक होतं, तिकडे जायचं मिळून आम्ही. तिथे एकत्रित व्हायचं. तिची आमची व्यवस्था सगळी होती. असं प्रवीण जोशी पण होते आमच्या आंदोलनात वगैरे होते. आता तुम्ही एवढे सगळे कष्ट केले, आज राम मंदिर उभं राहिलं, आता काय तुमच्या भावना आहेत? त्या दिवशी बघूनच खूप रडायला आलं. आपण तिथे हजर नाही म्हणून. आणि मूर्ती बघून खूप समाधान वाटलं. छान झाला कार्यक्रम, सुंदर झाला. आणि तिथे आम्ही हजर आहोत असंच वाटलं मनानं. शरीर इकडे असलं तरी मनानं आम्ही तिथेच होतो. छान झालं. नाही पण आता मनानं आणि शरीरानं पण एकदा जायचं हवी त्याला. जरा थंडी वगैरे कमी होऊ दे, सगळी टीम जमवा एकत्र, सगळ्यांनी मिळून जाऊया.